हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पॉलिटिक्स संदर्भात संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र या पाठातील प्रश्न. हे प्रश्न येणारी जे की 2 तारखेची एक्झाम आहे त्यासाठी प्रॅक्टिस सेट म्हणून तुम्ही बघू शकता या प्रश्नाकडे. आणि या प्रश्नाच्या माध्यमातून पूर्ण संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र हे चॅप्टर तुमचं कंप्लीट होणार आहे. कारण की मी अशा प्रकारचे प्रश्न सेट केलेले आहे ज्या प्रश्नामधून तुमचे संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र या पाठातील सर्व काही डाऊट क्लिअर होतील. आय होप तुमची रिव्हिजन झाली असेल पॉलिटी विषयाची. तर बघा, पहिल्या चॅप्टरमधील संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र यामधील काही प्रश्न आहेत. ते प्रश्न तुम्ही एकदा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. या व्हिडिओमध्ये तुमचे पॉलिटी संदर्भात किती प्रश्न बरोबर येतात ते बघा, म्हणजेच तुमच्या अभ्यासाचं काय आकलन होईल. तर प्रश्न क्रमांक पहिला, तर काय प्रश्न क्रमांक पहिला, संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र हे घटनेतील कोणत्या भागामध्ये आहे सांगितलेलं आहे. तर लक्षात असू द्या कोणत्या भागामध्ये आहे. ऑप्शन तुमच्या समोर आहे. भाग 1 मध्ये नमूद केलेला आहे. संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र हे घटनेतील पहिल्या भागामध्ये आहे. तुम्हाला माहित आहे कलम 1 ते 4. प्रश्न क्रमांक दुसरा, नवीन राज्य दाखल करणे किंवा स्थापन करणे हे घटनेतील कोणत्या कलमामध्ये येते. नवीन राज्य दाखल करणे किंवा स्थापन करणे हे घटनेतील कोणत्या कलमामध्ये येते. तर ऑप्शन तुमच्या समोर आहे. कलम 2 मध्ये. कलम 2 बद्दल आपण थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कलम 2 मध्ये म्हटलेलं आहे, भारतीय संघराज्य या संघराज्याच्या क्षेत्राबाहेर जे काही प्रदेश आहेत ते प्रदेश सामावून घेण्यासंबंधित आणि प्रवेशासंबंधी तरतूद केलेली आहे कलम 2 मध्ये. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक तिसरा, इंडिया म्हणजेच भारत एक संघराज्य असेल हे कोणत्या कलमामध्ये उल्लेखित आहे. बघा, प्रश्न लक्षपूर्वक आहे का. इंडिया म्हणजेच भारत एक संघराज्य असेल हे कोणत्या कलमामध्ये उल्लेखित आहे. तर बघा, ऑप्शन तुमच्या समोर आहे. कलम 1, कलम 2, कलम 5 लास्ट ऑप्शन आहे. यापैकी नाही. बघा, इथे थोडीशी टायपिंग मिस्टेक झालेली आहे, ॲडजस्ट करा. तर बघा, यामधील ॲन्सर काय मग, यापैकी नाही. तर बघा कशा पद्धतीने यापैकी नाही. कारण की तुम्हाला वाटत असेल कलम 1 मध्ये तर नमूद केलेलं आहे इंडिया म्हणजेच भारत एक संघराज्य असेल. बघा मित्रांनो, घटनेमधील कोणत्याही कलमामध्ये संघराज्य या शब्दाचा उल्लेख केलेला नाही आहे. म्हणून लक्षपूर्वक वाचन करायचं की इंडिया म्हणजेच भारत हा राज्याचा संघ असेल असं नमूद केलेलं आहे. इंडिया म्हणजेच भारत हा राज्याचा संघ असेल, संघराज्य नाही. जर या संघराज्य शब्दाऐवजी राज्याचा संघ जर असेल तर ॲन्सर आपलं कलम काय 1 आलं असतं. तर अशा पद्धतीने आयोग काय प्रश्न सेट करून आपल्याला फसवू शकतो. लक्षात असू द्या, संघराज्य शब्दाचा उल्लेख कुठेही घटनेमध्ये केलेला नाही. तर संघराज्य शब्दाऐवजी काय केलेलं आहे, इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट. म्हणजेच इंडिया म्हणजेच भारत काय राज्याचा संघ असेल, राज्याचा संघ उल्लेख केलेला आहे. संघराज्य शब्दाचा उल्लेख केला का नाही, त्याऐवजी राज्याचा संघ केलेला उल्लेख. प्रश्न क्रमांक 4, संसद नवीन राज्याची निर्मिती तसेच राज्याच्या सीमा, क्षेत्र आणि त्यांच्या नावामध्ये बदल करू शकते हे कोणत्या कलमामध्ये नमूद केलेलं आहे. संसद नवीन राज्याची निर्मिती करू शकते, राज्याची सीमा बदलू शकते, नाव बदलू शकते, क्षेत्रामध्ये बदल करू शकते हे कोणत्या कलमामध्ये सांगितलेलं आहे. तर कलम क्रमांक 3 मध्ये सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, संसद नवीन राज्याची निर्मिती करू शकते, त्या राज्याचे क्षेत्र, नावे, त्या क्षेत्राचे बदल करू शकते. म्हणजेच एखाद्या राज्याचे क्षेत्र वाढवू शकते, एखाद्या राज्याचे क्षेत्र कमी करू शकते, राज्याच्या सीमामध्ये बदल करू शकते, राज्याच्या नावामध्ये बदल करू शकते. मग एखाद्या राज्यापासून एखादे नवीन राज्य एकमेकात जोडून नवीन राज्य तयार करू शकते. अशा पद्धतीची तरतूद कलम 3 मध्ये बघायला मिळते आपल्या. प्रश्न क्रमांक 5, कलम 2 व 3 नुसार केलेले बदल हे कलम 368 अंतर्गत घटनादुरुस्ती म्हणून गणल्या जाणार नाही. ही तरतूद कोणत्या कलमांतर्गत येते. तर ही तरतूद कोणत्या कलमांतर्गत येते लक्षात असू द्या, महत्त्वपूर्ण बाब आहे. कारण की कलम 2 आणि 3 नुसार जे काही बदल करता, म्हणजे कलम 2 नुसार नवीन राज्य दाखल स्थापन करणे, कलम 3 नुसार नवीन राज्याची निर्मिती, त्या राज्याची सीमा, क्षेत्र, नावामध्ये बदल करणे, हे जेवढ्या काही तुम्ही कलम 2 आणि 3 नुसार तरतूद करता तर हे 368 अंतर्गत घटनादुरुस्ती म्हणून गणल्या जाणार नाही असं म्हटलेलं आहे. मग हे म्हटलं कोणत्या कलमात, तर लक्षात असू द्या कलम 4 मध्ये म्हटलेलं आहे. महत्त्वपूर्ण बाब आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक 6, 5वी घटनादुरुस्ती कधी करण्यात आली. बघा, अशा पद्धतीचे फॅक्ट स्वरूपात पण आयोग कधी कधी प्रश्न विचारू शकते. मग लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आपल्याला सोपं वाटते 5वी घटनादुरुस्ती कधी करण्यात आली, यामध्ये पण कन्फ्युजन व्हायला नको. कन्फ्युजन झालं तर आपले 10 ते 15 सेकंद वाया जाते. तर बघा, 1956, 54, 1955, 53 काय 1955 मध्ये 5वी घटनादुरुस्ती करण्यात आली. त्या घटनादुरुस्तीमध्येच काही बाबी म्हटल्या होत्या की जर एखाद्या नवीन राज्य सीमामध्ये संबंधित जी काही बदल करायचे असेल, नवीन राज्याची निर्मिती करत असेल तर राष्ट्रपती ते विधेयक राष्ट्रपतीच्या विचारूनच मांडायचं, अशा पद्धतीची तरतूद. प्रश्न क्रमांक 7, भारतीय संघाने नवीन राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश निर्मिती केल्यास घटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये बदल करणे अनिवार्य आहे. लक्षात असू द्या,
जर भारतीय संघाने नवीन राज्य केंद्रशासित प्रदेश निर्मित केल्या त्यानुसार कोणत्या अनुसूचीमध्ये बदल करणे अनिवार्य आहे मग? तर अनुसूची 1 मध्ये हे बदल करणे अनिवार्य आहे. लक्षात ठेवा. तर अनुसूची 1 मध्ये बदल करणे अनिवार्य आहे. प्रश्न क्रमांक 8. नवीन राज्याबद्दल म्हणजेच नवीन राज्याची निर्मितीबद्दल जे काही संबंधित विधेयक मांडले जाते त्या विधेयकाबद्दल काय खरे आहे? लक्षपूर्वक बघा. प्रश्न ऑप्शन तुमच्या समोर आहे. असे विधेयक राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय मांडता येत नाही. बरोबर आहे का? विचार करा. दुसरा ऑप्शन आहे राष्ट्रपती संबंधित विधेयकाला संसदेत मांडण्यापूर्वी राज्य विधिमंडळाकडे विचारार्थ पाठवतील. ऑप्शन आहे तिसरे राज्य विधिमंडळाचा सल्ला व मत राष्ट्रपतीवर बंधनकारक असेल. लास्ट ऑप्शन आहे सर्व विधाने बरोबर आहे. बघा, आता नवीन राज्य निर्मितीबद्दल जे काही विधेयक मांडले जाते त्या विधेयकाबद्दल काय नेमकं खरं ते बघणं आवश्यक आहे आपल्याला. बघा, असे विधेयक राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय मांडता येत नाही हे बरोबर आहे मित्रांनो. कारण की विधेयक मांडत आहे तर राष्ट्रपतीची परवानगी घ्यावंच लागेल. एवढी मोठी स्टेप घेणं, राज्याच्या निर्मिती करणं, बदल करणे तर राष्ट्रपतींना विचारावंच लागेल. तर लक्षात घ्या, राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय हे विधेयक मांडता येणार नाही. राष्ट्रपती संबंधित विधेयकाला संसदेत मांडण्यापूर्वी काय आहे विधिमंडळाच्याकडे विचारार्थ पाठवेल. बघा, ज्या राज्यामध्ये बदल करत आहे त्या राज्याची थोडीफार परवानगी तर म्हणजेच घ्यावी लागेल. म्हणून राष्ट्रपती काय म्हणणार की मला ज्या राज्यामध्ये तुम्ही बदल करत आहात त्या राज्याची परवानगी, त्या राज्यांचे मत ऐकणे हे एक महत्त्वाचं कर्तव्य आहे. ते पण महत्त्वाचं आहे. ऑप्शन तिसरं काय म्हणते राज्य विधिमंडळाचा सल्ला किंवा मत हे राष्ट्रपतीवर बंधनकारक असेल. बघा, राज्य विधिमंडळाने जे काही मत देणार राज्य विधिमंडळ ते राष्ट्रपतीवर बंधनकारक असणार का? नाही. लक्षात असू द्या, ही चूक आहे. तर आपल्याला इथे योग्य विधान काय आहे मग? असे विधेयक राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय मांडता येणार नाही. बरोबर आहे. आणि त्यासोबत राष्ट्रपती संबंधित विधेयकाला संसदेत मांडण्यापूर्वी राज्य विधिमंडळाकडे विचारार्थ पाठवतील. पण हे राज्य विधिमंडळाचे विचार व मत सल्ला हे राष्ट्रपतीवर बंधनकारक असेल का? नाही. म्हणून आपण इथे समजू शकतो अ आणि ब हे 2 विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी योग्य विधान निवडा. बघा, कलम 2 व 3 नुसार केलेले कायदे साध्या बहुमताने संमत केले जातात. भारतीय संघराज्य अभंजक राज्याचा भंजक संघ आहे. ऑप्शन तुमच्या समोर दिलेले आहे. योग्य विधान निवडायचे यामधील. पहिला ऑप्शन आहे अ ब योग्य, फक्त ब योग्य, फक्त अयोग्य, यापैकी नाही. तर लक्षात द्या, पहिला ऑप्शन आहे कलम 2 व 3 नुसार केलेले कायदे साध्या बहुमताने संमत केले जातात. हे बरोबर आहे. कलम 2 व 3 नुसार जे काही तुम्ही कायदे करता म्हणजेच नवीन राज्य दाखल करणे, स्थापन करणे, नवीन राज्याची निर्मिती करणे हे सर्व काही बदल तुम्ही साध्या बहुमताने संमत केले जातात. तर ब मध्ये काय म्हटलेलं आहे? भारतीय संघराज्य अभंजक राज्याचा भंजक संघ आहे. बघा मित्रांनो, इथे कन्फ्युजन भरपूर सारं होते. तर भारतीय संघराज्य हे काय आहे? भंजक राज्याचा अभंजक संघ आहे. भारतीय संघराज्य काय आहे? भंजक राज्याचा अभंजक संघ म्हणजेच राज्याचा भंग केला जातो इथे. पण संघाचा भंग होतो का? नाही. कारण की संघाने हे राज्य तयार केले आहे, न की राज्याने संघ तयार केलेला आहे. तर आपल्याला महत्त्वपूर्ण बाब लक्षात ठेवावं लागेल. म्हणजेच राज्यानं संघ तयार केले नाही तर संघाने राज्य तयार केले अशा पद्धतीचे आहे. तर अमेरिकेमध्ये सर्व काही राज्य एकत्र आले, त्यांनी संघ तयार केलेला आहे. म्हणजेच अमेरिकेतील राज्याला बाहेर पडण्याचा अधिकार आहे संघराज्यातून. पण आपल्या भारतामध्ये तसं नाही. तर प्रश्न क्रमांक 10. संघराज्य निर्मितीचे मुख्य 2 प्रकार खालीलपैकी योग्य विधान ओळखा. आता संघराज्य निर्मितीचे 2 प्रकार आहेत मुख्य, त्यापैकी योग्य विधान निवडायचं आहे. पहिला आहे ऑप्शन भारतीय संघराज्य हे केंद्रकर्षी आहे. दुसरा ऑप्शन आहे अमेरिकेचे संघराज्य हे केंद्रस्थानी नाही. तर लक्षात ठेवा, भारतीय संघराज्य हे केंद्रकर्षी आहे का? नाही. भारतीय संघराज्य हे केंद्रकर्षी नाही. कारण की केंद्रकर्षी म्हणजेच अमेरिकेचे संघराज्य. कसे की यामध्ये अनेक स्वतंत्र प्रदेश एकत्र आले, अनेक स्वतंत्र प्रदेश म्हणजेच राज्य एकत्र आले आणि त्यांनी संघ तयार केला. म्हणजेच भारतीय संघराज्य हे केंद्रकर्षी आहे का? नाही. तर अमेरिकेचे संघराज्य हे केंद्रकर्षी आहे आणि भारताचे संघराज्य काय? केंद्रस्थानी आहे. अमेरिकेची केंद्रस्थानी नाही. कारण की केंद्रस्थानीमध्ये काय की एक अखंड मोठा भूप्रदेश होता, ज्यांना घटक राज्यांना एकत्र विभाजन केले त्यांचे आणि त्यापासून संघ तयार केला. तर लक्षात असू द्या, अमेरिकेचे संघराज्य हे केंद्रकर्षी आहे तर भारताचे संघराज्य हे केंद्रस्थानी आहे. लक्षात ठेवणं आपल्याला आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आपण 10 प्रश्नाच्या स्वरूपात हे संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र या पॉलिटीच्या या पाठाचे आपण रिव्हिजन केलेले आहे. तर लक्षात असू द्या मित्रांनो, अशा प्रकारचे जर रिव्हिजन स्वरूपात लेक्चर हवे असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तुम्ही. थँक्स फॉर वॉचिंग.